Hello everyone. Now today we are going to talk about our today's topic, that is Phaeophyceae, that is brown algae, and Rhodophyceae, that is red algae. And in previous video we already discussed about the Chlorophyceae. So Chlorophyceae is the green algae. Why Chlorophyceae is green algae? Because Chlorophyceae contains the pigment, that is chlorophyll A and chlorophyll B. So chlorophyll A and chlorophyll B shows the green color. That's why Chlorophyceae is the green algae. And in Phaeophyceae is called as the brown algae. Why Phaeophyceae called as the brown algae? Because Phaeophyceae also contain the some pigments, that is these pigments shows the brown color. Due to presence of or showing this brown color, this algae is called as the brown algae. And why this algae shows brown color? Because presence of fucoxanthin. Fucoxanthin is the pigment. This pigment is responsible for the showing of brown color or visible like brown color or different shades of brown color because of due to the fucoxanthin. So fucoxanthin is the special pigment. Fucoxanthin is nothing but the again xanthophylls. So this fucoxanthin is the type of xanthophylls shows the brown color. That's why Phaeophyceae is shows the brown color. So now we start to discuss first second type of algae, that is brown algae or Phaeophyceae. So now we start to discuss. So plant body of Phaeophyceae is mostly marine. So ही जी Phaeophyceae किंवा ब्राउन algae जी म्हणतो आपण ती मोस्टली मराईन आहे. तर जी मराईन वॉटर आहे म्हणजे ज्याला आपण सी वॉटर ज्याला म्हणतो किंवा जे समुद्राचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ही algae जी आहे ही जास्त पाहायला मिळेल. कोणती? Phaeophyceae. देन रेअरली फ्रेश वॉटर, आणि फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा दिसतं पण कशी रेअरली दिसतं कधी कधी. ठीक आहे. देन सिम्पल ब्रँच फिलामेंटस, आणि याच्यामधल्या काही algae जे आहे ते कशा आहेत? सिम्पल ब्रँच फिलामेंट्स आहे. त्याचं एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस. आणि काही प्रोफ्युजली ब्रँच आहे त्यांचं एक्झाम्पल आहे पेटालोनिया. सो हे काय झालं त्याचे एक्झाम्पल. ज्या सिम्पल ब्रँच फिलामेंटस आहे त्याचे एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस, आणि जी प्रोफ्युजली ब्रँच आहे ती आहे पेटालोनिया. तर हे झालं त्याची प्लांट बॉडी. प्लांट बॉडी कशा टाईपची आहे ते. तर मेनली कुठे सापडतं मग हे मराईन वॉटरमध्ये आणि रेअरली फ्रेश वॉटरमध्ये. आफ्टर दॅट आपल्याला बघायची याची सेल वॉल जी आहे ती कशापासून बनली आहे. तर याच्या सेल वॉलमध्ये 3 कॉम्प्लेक्स कंपाऊंड असतं, दॅट इज सेल्युलोज, फ्युकन्स अँड अल्गिन. तर हे 3 काय आहे? कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड आहे जे याच्या सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं. सो याची जी इनर सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली असते? सेल्युलोजपासून. आणि आउटर सेल वॉल जी आहे ती बनली असते फ्युकन्स आणि अल्जिनपासून. तर हे झालं त्याच्या सेल वॉलचं कंपोजिशन. मीन्स सेल वॉल जी आहे ती 3 कॉम्प्लेक्स कंपाऊंडपासून बनलेली आहे, सेल्युलोज, फ्युकन्स अँड अल्गिन. आफ्टर दॅट याच्यामध्ये ज्या फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट आहे त्या आहे क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी. जसं आपण बघितलं होतं क्लोरोफायसीमध्ये ज्या सिंथेटिक पिगमेंट होत्या त्या होत्या क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. तर याच्यामध्ये कोणती आहे? क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल सी अँड fucoxanthin. And this fucoxanthin is responsible for the visible of brown color. fucoxanthin मुळेच त्या algaeचा कलर कोणता कलर दिसतो आपल्याला? ब्राऊन कलर. अँड fucoxanthin इज नथिंग बट द टाईप ऑफ झॅन्थोफिल्स. आता या 3 टाईपच्या पिगमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असतं. कोणत्या? क्लोरोफिल ए, क्लोरोफिल सी अँड fucoxanthin. आफ्टर दॅट याच्यामध्ये जे स्टोअर फूड असतं, जसं आपण बघितलं होतं क्लोरोफायसीमध्ये जे स्टोअर फूड असतं ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं? स्टार्चच्या. मीन्स स्टार्च म्हणण्यापेक्षा पॅरेनॉइडच्या फॉर्ममध्ये होतं. बट याच्यामध्ये जे स्टोअर फूड असतं ते 3 फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. एक असतं मॅनिटॉल, दुसरा आहे लॅमिनारिन आणि तिसरा आहे स्टार्च. तर हे काय? तिन्ही स्टोअर फूड आहे कशामधले? Phaeophyceae स्टोअर फूड मटेरियल आहे. देन बॉडी इज युजली डिफरन्शिएटेड इन टू. याची जी बॉडी आहे ती डिफरन्शिएट होतं पण ट्रू लीव्स किंवा ट्रू स्टेममध्ये डिफरन्शिएट होणार नाही. तर डिफरन्शिएट कशामध्ये होतं? होल्ड फ्लास्ट, स्टॉक, कॉल्ड स्टिप्स और स्टाइप, लीफ लाईक स्ट्रक्चर और लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन कॉल्ड ॲज द फ्रॉन्ट. तर याची जी बॉडी आहे ती 3 पार्टमध्ये डिवाइड होत आहे. सगळ्यात पहिला कोणता आहे? होल्ड फ्लास्ट. सो होल्ड फ्लास्ट इज द रूट लाईक ऑर्गन. दिस होल्ड फ्लास्ट इज यूज फॉर द होल्डिंग ऑफ दिस algae. That's why this organ called as the hold flask. Hold means पकडणे and fast means त्याला पकडून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असतं
तर हा जो आहे होल्ड फ्लास्क हा रूट लाईक ऑर्गन असतो आणि हा रूट लाईक ऑर्गन काय करतो, त्या अल्गीला काहीतरी सपोर्ट म्हणून, काहीतरी पकडून ठेवण्यासाठी किंवा तिची मुवमेंट झाली पाहिजे म्हणून त्याला एका ठिकाणी उभी ठेवण्यासाठी हे हेल्प करतो. कोण? होल्ड फ्लास्क. आफ्टर दॅट स्टाईप आहे. स्टाईप काय करतो, स्टाईप जो आहे तो होल्ड फ्लास्कला आणि जो फ्रॉन्ड आहे त्याला अटॅच असतो आणि स्टाईपमुळे काय होतं, तो त्याचा जो फ्रॉन्ड आहे, जे लिप लाईक स्ट्रक्चर आहे, लिप लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन आहे, याची काय होतं, मुवमेंट होतं. कशामुळे? स्टाईपमुळे. आणि हा जो आहे हा आहे फ्रॉन्ड. फ्रॉन्ड इज द फोटोसिंथेटिक ऑर्गन. धिस ऑर्गन इज हेल्प फॉर द फोटोसिंथेसिस. हा जो तुम्हाला लिपसारखा ऑर्गन दिसत आहे हा काय करतो, फोटोसिंथेसिससाठी हेल्प करतो आणि याला काय म्हटलं जाते, फ्रॉन्ड म्हटलं जाते. आणि हा जो ऑर्गन आहे कसा आहे, लिपसारखा आहे. ठीक आहे. तर हे झाले त्याची बॉडी पार्ट्स. कशाचे? फिओफायसी अल्गीचे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेनी स्पेसीज ऑफ मराईन अल्गी आर यूज ॲज अ फूड. आता ज्या मेनी स्पेसीज आहे मराईन अल्गीच्या, ज्या समुद्रामध्ये ग्रो करतं, त्या अल्गीच्या मोस्ट ऑफ स्पेसीज ज्या आहे त्या फूड म्हणून सुद्धा काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याचं एक्झाम्पल आहे लॅमिनिएरिया, सर्गॅसम. आणि आपल्याला माहिती आहे की सर्गॅसम काय आहे, सीवीड म्हटल्या जाते, कारण सर्गॅसम जी आहे हे मोर दॅन 100 मीटर पेक्षा जास्त काय होतं, त्याची लेंथ असतं, त्याची लांबी जी आहे ती मोर दॅन 100 मीटरपेक्षा असते. तर ही सोर्गॅसमसुद्धा काय फूड म्हणून यूज केलं जातं. आणि लॅमिनिएरियासुद्धा, इथे याच्या इमेज दिल्या आहे, तुम्ही इमेज जी आहे ते बघू शकता. ही लॅमिनिएरिया आहे, ही सुद्धा फूड म्हणून यूज केलं जाते आणि ही सोर्गॅसम आहे, ही सुद्धा ॲज अ फूड जे आहे ते यूज केलं जातं. ठीक आहे, फिओफायसीमधलं. आफ्टर दॅट एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट बघायचा आपल्याला याच्यातला, तो आहे रिप्रोडक्शन. जसं आपण आधीच्या याच्यात बघितलं होतं, रिप्रोडक्शन जे होतं ते 3 टाईपचं होतं. याच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन 3 टाईपचं राहणार. पहिलं असेल व्हेजिटेटिव्ह, दुसरं असेल असेक्ज्युअल, तिसरं असेल सेक्शुअल. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे ते कशा थ्रू होणार, फ्रॅगमेंटेशन थ्रू होणार. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं याच्यामध्ये सुद्धा फ्रॅगमेंटेशन थ्रूच होणार. आणि जे असेक्ज्युअल आहे हे झूस्पोर थ्रू होणार. आधीच्या जी क्लोरोफायसी होती त्याच्यामध्ये सुद्धा झूस्पोर थ्रू होतं, पण याच्यामध्ये जे झूस्पोर आहे, याच्यामधले झूस्पोरमध्ये जे फ्लॅजिला प्रेझेंट असेल, हे जे फ्लॅजिला प्रेझेंट असेल त्याचा एक फ्लॅजिला जो आहे, त्याचे दोन्ही फ्लॅजिला जे आहे ते कशा अनइक्वल आहे. एक जो असेल तो लांब असेल आणि दुसरा फ्लॅजिला जो असेल तो शॉर्ट असेल. ठीक आहे. तर याचे जे फ्लॅजिलाज असतं, 2 फ्लॅजिलाज इक्वल राहणार नाही, ते कसे असेल, अनइक्वल असेल. आणि एक लांब असेल आणि एक कसा असेल, शॉर्ट असेल. तर असेक्ज्युअल रिप्रोडक्शन जे आहे ते कशा थ्रू होणार, मग झूस्पोर थ्रू होणार. आफ्टर दॅट सेक्ज्युअल रिप्रोडक्शन आहे, हे अगेन 3 टाईपचं असेल. कोणतं? आयसोगॅमस, दुसरं आहे अनआयसोगॅमस आणि तिसरं आहे उगॅमस. ठीक आहे. तर हे तीन काय सेक्ज्युअल रिप्रोडक्शनचे टाईप आहे. तर आयसोगॅमसमध्ये काय असतं, जे गॅमिट असतं ते कसे असतं, गॅमिट सिमिलर गॅमिट असतं. अनआयसोगॅमसमध्ये गॅमिट कसे असतं, डिसिमिलर असतं. आणि उगॅमसमध्ये काय होतं, जो फिमेल एग असतो तो काय असतो, मोठा असतो, बिग असतो. आणि जो आणि बिग आहे पण कसा आहे, तो नॉन मोटाईल आहे. ठीक आहे. आणि जो मेलचा जो गॅमिट असतो तो कसा असतो, स्मॉल असतो. आणि हा स्मॉल असून मोटाईल असतो. तर हा स्मॉल मोटाईल गॅमिट काय करतो, फिमेल गॅमिटपाशी जाऊन त्याला फर्टिलाइज करतो आणि आफ्टर दॅट फर्टिलायझेशन त्यापासून नवीन काय होणार, अल्गी तयार होणार. तर हे काय झालं, त्याचे रिप्रोडक्शनचे टाईप झाले. कशाचे? फिओफायसीचे. आफ्टर दॅट इथे म्हटलं आहे सम स्पेसीज आर यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. आता याच्या काही स्पेसीज ज्या आहे या यूज ॲज अ फूड म्हणून सुद्धा यूज केलं जातं. आणि याच्या काही स्पेसीज ज्या आहेत त्या हायड्रोकोलाइड्स प्रोडक्शनसाठी सुद्धा यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलं आहे एक्टोकार्पस फ्युकन्स. तर एक्टोकार्पस आणि फ्युकस जे आहे हे एक्झाम्पल आहे कशाचं, फॉर द यूज ऑफ हायड्रोकोलाइड प्रोडक्शन. तर इथे फ्युकसची डायग्राम दिलेली आहे. तर ही आहे फ्युकस. ठीक आहे. तर ही जी अल्गी आहे ही काय आहे, फ्युकस आहे. आणि ही फ्युकस कशासाठी यूज केलं जातं, हायड्रोकोलाइडसाठी. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द नेक्स्ट अल्गी, दॅट इज rhodophysi or red algae. Why this algae is called as the red algae? Because due to the presence of pigment that is phycoerythrin. फायकोइरिथ्रिन पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळे फायकोइरिथ्रिन जे पिगमेंट आहे ते रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, रेड कलर शो करण्यासाठी. सो दॅट्स वाय धिस अल्गी शोज द रेड कलर. अँड धिस अल्गी मेनली प्रेझेंट इन अ surface of the water, any water, marine water or fresh water. Why this algae is present in surface? Because this algae need to capture the or
जे सनलाईट आहे, सनलाईटपासून जो रेज निघतात ते कॅप्चर करण्यासाठी काय करते ती हलगी सरफेसवर प्रेझेंट असतं मोस्टली. बट कधी कधी काय होतं, बाय चान्स ही डीप सीमध्ये सुद्धा म्हणजे कमी सनलाईट येत असेल तरी तिच्यातसुद्धा ती प्रेझेंट असेल, म्हणजे डीप सी जी समुद्राचा तळ आहे त्या तळाशी सुद्धा ही अलगी प्रेझेंट असतं. तर या अलगीचा कलर रेड का बरं आहे? कारण याच्यामध्ये कोणती पिगमेंट प्रेझेंट आहे? फायको इरिथ्रिन. फायको इरिथ्रिनमुळेच काय आहे, कलर अलगीचा कलर रेड आहे. आफ्टर दॅट we start to discuss the silent feature of these algae. So plant body of these algae are found in marine as well as fresh water on a surface. मी तुम्हाला आधी सांगितलं की ही जी अलगी आहे ही मराईन वॉटरमध्ये सुद्धा असतं आणि फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा असतं, बट कुठे असतं? जनरली सरफेसवर तुम्हाला जास्त दिसेल. ठीक आहे. आफ्टर दॅट डीप सी अँड ब्रॅकिश वॉटर. कधी कधी डीप सी सुद्धा असेल. डीप सी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा असेल, म्हणजे समुद्राच्या तळाशी सुद्धा असणार आणि ब्रॅकिश वॉटरमध्ये सुद्धा तुम्हाला ही अलगी पाहायला मिळेल. देन नेक्स्ट म्हटलं आहे प्लांट बॉडी इज थॅलॉइड. तर याची प्लांट बॉडी जी आहे ती थॅलॉइड आहे. थॅलॉइड आहे म्हणजे अनडिफरन्शिएटेड आहे. मीन्स याच्यामध्ये ट्रू रूट, ट्रू स्टेम किंवा ट्रू लिव्ह जे आहे ते प्रेझेंट राहणार नाही. आणि जर प्लांट बॉडी अनडिफरन्शिएटेड असेल तर त्या प्लांटला म्हटलं जाते थॅलॉइड. ठीक आहे. तर ही कशी आहे? अनडिफरन्शिएटेड आहे. फिओफायसी जी होती ती कशी होती? डिफरन्शिएट होती, पण त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा ट्रू ऑर्गन प्रेझेंट नव्हते, पण त्याच्यामध्ये असे काही ऑर्गन प्रेझेंट होते ते ॲज लाईक रूट, ॲज लाईक द स्टेम अँड ॲज लाईक द लीफ काय करत होते? त्यांचं फंक्शन करत होते. ठीक आहे. तर ही कशी आहे? थॅलॉइड आहे, अनडिफरन्शिएटेड आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेल्स कंटेन क्लोरोफिल ए, डी अँड फायकोइरिथ्रिन. तर याच्या ज्या सेल्स आहे किंवा याच्यामध्ये ज्या पिगमेंट प्रेझेंट आहे त्याच्यात कोणत्या कोणत्या आहे? क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी अँड फायको इरिथ्रिन. तर फायको इरिथ्रिनमुळेच या अलगीचा कलर कोणता आहे? रेड कलर आहे. बिकॉज फायको इरिथ्रिन शोज द रेड कलर. दॅट्स वाय दिस अलगी ऑल्सो शो द रेड कलर. देन नेक्स्ट जो आहे नेक्स्ट आहे सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन ग्लूड विथ अदर कार्बोहायड्रेट. तर याची जी सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज अँड पेक्टिन. आपण आधीची जी बघितली फायसी तिची वाली जी सेल वॉल होती ती कशापासून बनलेली होती? सेल्युलोजपासून बनली होती आणि अल्जिनपासून बनलेली होती. फ्युकन्ससुद्धा होते त्याच्यामध्ये. तर याची जी आहे ती कशापासून बनलेली आहे? सेल्युलोज अँड पेक्टिनपासून बनलेली आहे. तर सेल्युलोज पेक्टिन ग्लूड विथ अदर कार्बोहायड्रेटसुद्धा याच्या सेलवॉलमध्ये प्रेझेंट असणार. देन नेक्स्ट म्हटलं आहे स्टोअर फूड इज इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडिन स्टार्च. तर याचं जे स्टोअर फूड असतं ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे? फ्लोरिडिन स्टारच्या फॉर्ममध्ये आहे. आपण फिओफायसी जी बघितली, फिओफायसीमध्ये जे स्टोअर फूड मटेरियल होतं ते कोणत्या फॉर्ममध्ये होतं? ते होतं मॅनिटॉल, लॅमिनारिया आणि स्टारच्या फॉर्ममध्ये. तर याच्यामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये आहे? फ्लोरिडिन स्टारच्या फॉर्ममध्ये आहे स्टोअर फूड मटेरियल. देन कमर्शियली important agar which used as a solidifying agent in tissue culture medium is obtained from the red algae. तर रेड अलगी जी आहे ती कमर्शियली सुद्धा यूज केलं जातं आणि कमर्शियल सुद्धा हिचं मोस्ट ऑफ इम्पॉर्टन्स आहे. जे आपण तुम्ही बघितलं असेल अगार जेल. तर अगार जेल जो आहे हा एक सॉलिडिफाईड एजंट आहे आणि हा जो अगार जेल सॉलिडिफाईड एजंट जो आहे हा जनरली यूज केला जातं टिश्यू कल्चर मीडियममध्ये. जो टिश्यू कल्चर मीडियम प्रिपेअर केलं जातं फॉर द टिश्यू कल्चर टेक्निक, तर त्याच्यामध्ये सुद्धा या अलगीचा यूज केला जातं. म्हणजे या अलगीचं जे आहे ज्याला आपण रोडोफायसी म्हणतो, रोडोफायसीचं कमर्शियल इम्पॉर्टन्ससुद्धा खूप जास्त आहे. देन नेक्स्ट आहे एक्झाम्पल. तर याचे एक्झाम्पल जे आहे ते आहे कॉन्ड्रस. तर कॉन्ड्रस जी आहे हे रोडोफायसीचं किंवा रेड अलगीचं एक्झाम्पल आहे. देन दुसरा आहे बॅट्रॅकोस्पर्मम सुद्धा एक्झाम्पल आहे. देन पोरफायरा, गेलिडियम, ग्रॅसिलिरिया, देन पॉलिसिफोनिया, हे काय सगळे रोडोफायसीचे किंवा रेड अलगीचे एक्झाम्पल्स आहे. इथे तुम्ही इमेज बघू शकता, इमेज दिलेला आहे. तर पहिली इमेज काय शो करते? बॅट्रॅकोस्पर्मम. दुसरी आहे ग्रॅसिलिरिया. तुम्हाला बघा याचा कलर जो आहे तो रेडिश कलर दिसत आहे. देन तिसरी जी इमेज आहे ती आहे पॉलिसिफोनिया. ठीक आहे. तर ह्या काय सगळ्या रोडोफायसीज अलगी आहे. या अलगी जनरली कोणता कलर शो करतात? रेड कलर शो करतात. आफ्टर दॅट एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामधला, तो आहे
की याचं रिप्रोडक्शन कोणत्या टाईपचं आहे. तर याचं रिप्रोडक्शनसुद्धा अगेन 3 टाईपचं असेल, व्हेजिटेटिव्ह, असेक्ज्युअल आणि सेक्ज्युअल. तर याचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे आहे हे अगेन कशा थ्रू होणार, फ्रॅगमेंटेशन थ्रू होणार. असेक्ज्युअल रिप्रोडक्शन जे आहे हे सुद्धा कशा थ्रू होणार, झूस्पोर थ्रू होणार. पण याचे जे झूस्पोर असेल ते कसे आहे, नॉन मोटाईल स्पोर्स आहे. ठीक आहे, आपण आधीचे जे झूस्पोर पाहिले त्याच्यामध्ये काय होतं, फ्लॅजिलाच होते. आधीचे जे 2 पाहिले तुम्ही टाईप कोणते, क्लोरोफायसी आणि फिओफायसी, त्याच्यामध्ये जे झूस्पोर होते ते कसे होते, त्याला फ्लॅजिलाच होते. फ्लॅजिला असल्यामुळे ते कसे होते, मोटाईल होते. बट याची झूस्पोर जे आहे ते कसे असेल, नॉन मोटाईल असेल. ठीक आहे, असेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये. आफ्टर दॅट याच्यामध्ये जे सेक्ज्युअल रिप्रोडक्शन होतं हे कशा थ्रू होतं, उगोनियममुळेच होतं. काय होतं याचं, उगॅमसमुळे याचं रिप्रोडक्शन होतं. पण याचे उगॅमस जे गॅमेटसुद्धा आहे, याची गॅमेटसुद्धा कशी असेल, नॉन मोटाईल गॅमेट असेल. ठीक आहे, त्याचे गॅमेट जे आहे त्याचा फिमेल गॅमेट जो आहे तो नॉन मोटाईल होता, पण जो मेल गॅमेट होता तो मोटाईल होता. तर याचे जे दोन्ही गॅमेट असेल ते काय आहे, नॉन मोटाईल गॅमेट. ठीक आहे, याची गॅमेट कशी आहे, नॉन मोटाईल गॅमेट आहे. आणि याच्यामध्ये जे सेक्ज्युअल रिप्रोडक्शन होतं ते कशा थ्रू होतं, तर त्याचं सेक्ज्युअल रिप्रोडक्शन उगॅमस. ठीक आहे, उगॅमसमध्ये काय असतो, फिमेल जो एग असतो तो काय असतो, बिग असतो. आणि जो मेलचा जो स्पर्म असेल तो काय असेल, स्मॉल पर्म असेल. आणि यांचं फर्टिलायझेशन झाल्यावर याची काही होईल, काही पोस्ट डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे, तर याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर जी डेव्हलपमेंट होते त्याला म्हटलं जाते पोस्ट डेव्हलपमेंट झाल्यानंतर आफ्टर दॅट काय होणार, रोडोफायसी अल्गी जी आहे ती ग्रो होणार. तर अशा टाईपचं याचं काय असतं, रिप्रोडक्शन असतं. तर आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस 3 टाईप, दॅट इज क्लोरोफायसी, फिओफायसी अँड रोडोफायसी अल्गी. सो इथे आपला जो पॉईंट होता पहिला, डिव्हिजन थॅलोफायटा, हा कंप्लीट झालेला आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ वी डिस्कस अबाउट द नेक्स्ट डिव्हिजन, दॅट इज ब्रायोफायटा. सो थँक्यू.